साखरेचे दर हे गगनाला भिडलेले आहेत. एकंदरीतच साखरेने साठी पार केलेली आहे. सध्या 62 ते 63 रुपये किलो असे साखरेचे दर झालेले आहेत. आपल्यासोबत या दरवाढीच्या संदर्भात बोलण्यासाठी माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड सर आहेत. सर, खरं तर मोठ्या प्रमाणात एवढं उच्चांकी साखरेने पहिल्यांदाच गाठलेली पाहावयास मिळत आहे. काय नक्की कारण आहेत? कारण सर्वसामान्य जे लोक आहेत यांच्याशी हा निगडीत विषय आहे. ही आंतरराष्ट्रीय पातळीवरली भूमिका असू शकते किंवा का वाढले ते दर, का सध्याची ही परिस्थिती उद्भवली? महत्त्वाची 3 कारणं सांगता येतील. पहिलं आहे, मी साखर आयुक्त असतानाच आपण 2021मध्ये जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकावर गेलो होतो आपण, आणि 100 लाख टन साखर निर्यात केली होती. त्यावेळी सातत्याने सरकार हे म्हणत होतं की तुम्ही साखरेचं उत्पादन कमी करा, कारण एवढी साखर खायला लागत नाही. दर मानशी खाण्याचं प्रमाणसुद्धा वर्षाला एकेकाळी 2016पर्यंत 20 किलो होतं, ते आता 16 किलोवर आलं आहे. कारण आपण सगळे बिन साखरेचा चहा पितो आता, त्यामुळे साखरेचा खप जो आहे घरातला तो कमी झाला आहे. तथापि कमर्शियल वापर, सगळ्या कोल्ड्रिंकमध्ये फार मोठ्या प्रमाणावर साखर वापरली जाते. कमर्शियलच साधारण 65% साखर लागते आपल्याला. त्यामुळं आणि लोकसंख्या वाढत असल्यामुळे याचा जो अंदाज आहे तो साधारण 280 लाख टनाच्या आसपास साखरेचं उत्पादन व्हायला पाहिजे भारतासाठी, आणि ते करून निदान आपल्याकडे 4-5 महिन्याचा स्टॉक राहायला पाहिजे, असा त्याचा अर्थ. सो 350 लाख टन होईल असा जो अंदाज होता तो तेवढा झालेलं नाही उत्पादन. गेली 2 वर्ष सातत्याने ऊसाचं क्षेत्र पण कमी झालं आहे, उत्पादन पण कमी झालं आहे. हे होण्यामध्ये मला असं वाटतं भावाचं पण गणित आहे, की पहिल्यांदाच असं आहे की साखर हे ज्या कच्च्या मालापासून बनतं त्या ऊसाला 3400 रुपये द्यायचं FRP, आणि 31 रुपयांनी साखर विकायची 3100ने. असं उलटं गणित हे कधीच कुठल्या धंद्यामध्ये नसतं, ते साखर धंद्यामध्ये आहे. आणि त्याबद्दल साखर इंडस्ट्री सातत्याने मागणी करते आहे की तुम्ही विक्रीचे दर वाढवा. याबाबत सरकारचं असं म्हणणं होतं की तुम्ही तुमचा जो नुकसान साखरेमध्ये होतं आहे तो तुम्ही इथेनॉलच्या निर्मितीतून त्याच्यातनं काही पैसे कमवा, असा त्याचा अर्थ होता. म्हणजे इथेनॉलकडे जास्तीत जास्त इंडस्ट्रीने वळावं हे धोरण म्हणून जरी योग्य असलं तरी कॅश फ्लो, म्हणजे ज्याला दैनंदिन कॅश जी कारखान्याला लागते ते मिळण्यामध्ये मोठ्या अडचणी या सगळ्या व्यवस्थेमध्ये निर्माण झाली आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षीसुद्धा 35 लाख टन एवढी साखर तयार न करता आपण त्याचं इथेनॉल बनवलं आहे. इथेनॉल बनवणं चांगलंच आहे भारतासाठी, कारण बरीचशा परकीय चलन आपलं वाचतं वगैरे, आणि युद्धाच्या काळामध्ये तर इथेनॉलचा 20% ब्लेंडिंगचा आपल्याला उपयोग झाला आहे. पण ह्या सगळ्या बॅलन्सिंग मध्ये मला असं वाटतं आता असं परिस्थिती आहे की मधल्या काळामध्ये बरेच शेतकरी हे ऊसापासून लांब गेले आहेत, कारण ते म्हणतात की ऊस एवढ्या कमी दरामध्ये परवडत नाही. सो शेतकऱ्याचं पण नुकसान होत आहे, बँकांचा फायदा होत आहे, आणि कारखान्यांचं नुकसान होतं आहे. असं हे गणित आहे. तर हे गणित जेवढं लवकर उलगडेल तसं मला असं वाटतं परत ऊसाचं क्षेत्र 15.5 लाख 16 लाख हेक्टरपर्यंत जर गेलं तर मला असं वाटतं भारताला साखर काही कमी पडायची शक्यता नाही. पण आज जी तात्कालिक परिस्थिती निर्माण झाली आहे, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता 5200च्या वर रेट आहे क्विंटलला. म्हणजे 52 रुपयाची साखर आत आणायला पुन्हा 400 रुपये खर्च, आणि ती कच्ची साखर प्रोसेसिंगचं 200-250 खर्च, हे जर धरलं तर 6000 ते 6200च्या आसपासच हा दर आंतरराष्ट्रीय साखरेचा सुद्धा राहील, असा त्याचा अर्थ आहे. सर, एकंदरीत ऊस क्षेत्राशी देखील आपला मोठा अभ्यास आहे. सध्या 3400 रुपये FRP आणि 31 रुपये साखर दिली जायची, पण सध्या कारखान्यांनी काय काय आता सध्या 3800 ते 4000 काय सोमेश्वरचा रेट तर फुटलेला आहे, एकंदरीत फुटलेला आहे. तर शेतकऱ्यांना यातून कितपत फायदा होईल? कारण 60 आणि समजा 3800 ते 4000 ह्याचा मेळ बसताना दिसत नाही. नाही, का मेळ बसत नाही? आता लोकांच्या लक्षात काय राहील की तुम्ही 60 रुपयांनी साखर विकली, पण किती विकली? 10 लाख टन साखर होती, त्यातली 9.5 लाख टन विकून झाली 35 रुपयांनी. आता शेवटचे 20,000 30,000 पोती 40,000 पोती मी 60 रुपयांनी विकले, तर त्याचा इफेक्ट सगळ्या शेतकऱ्यांवर होईल का? तर होणार नाही. फार कमी परिणाम ह्याचा शेतकऱ्यांसाठी होईल असं मला वाटतं. सर, एकंदरीत सध्या साखरेचं दर प्रचंड गगनाला तर भिडलेलेच आहेत, पण शेतकऱ्यांना यातून कशा पद्धतीने, कारण ऊसाचं क्षेत्र तर भरपूर कमी झालेलं आहे,
काय शेतकऱ्यांना यातून तुम्ही सांगाल? आंतरराष्ट्रीय पातळीवरून कशा पद्धतीचा या साखर वाढीला काय ह्याचा म्हणजे कितपत त्यात योगदान आहे किंवा काय यात भाग? एक तर भारतात पूर्वी 13-14 राज्यांमध्ये ऊसाचं उत्पादन व्हायचं. आता तुम्हाला लक्षात येईल, आता फक्त 4च राज्यांमध्ये मुख्य साखर तयार होती आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात. बाकीचे सगळ्या राज्यांमधले साखर कारखाने हळूहळू बंद होत गेले आहे. मग आपल्याला त्रिपुरापर्यंत आणि इकडे जम्मू काश्मीरपर्यंत आणि खाली तामिळनाडूपर्यंत साखर जर पुरवायची असेल तर आपल्याकडे ऊसाचं क्षेत्र का कमी होतं आहे ह्याचा विचार कोणी करायला तयार नाही. ऊसाच्या कमी कालावधीतल्या व्हरायटी तयार करणं ह्याच्याकडे पण संशोधनाचं काम कमी झालं आहे. जर ऊस वर्षभर राहिला आणि त्याला एवढा दर मिळाला 4,000च्या वर तर शेतकऱ्याला परवडेल. त्यामुळे शेतकऱ्याला पण फायदा झाला पाहिजे अशी व्यवस्था जर करायची असेल तर फार लवकर मॅच्युअर होणाऱ्या ऊसाच्या व्हरायटी तयार करणं हा पहिला भाग आहे. दुसरा आहे ऊसाचे दर एक रकमी देणं हा मला असं वाटतं एकदम चुकीचा मार्ग आहे की त्याच्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होत आहे आणि बँकांचा फायदा होत आहे. ते मी असतानाही मी म्हणत होतो की 25 कोटी रुपये व्याज जर शेतकऱ्यांमध्ये वाटता आलं तर किती चांगलं होईल. पण ह्याच्यातनं बँका श्रीमंत होत आहेत आणि शेतकरी आहे तिथेच आहे. हे गणित शेतकऱ्यांच्या जेवढं लवकर लक्षात येईल की टप्प्याटप्प्याने पूर्वी कारखाने पैसे देत होते. असं जर केलं, कायद्यामध्ये त्यांनी असं केलं की 15 दिवसात जर पैसे नाही दिले तर 15% व्याज लावावे. अशी 15% व्याजाची भाषाच आत्ताच्या शतकामध्ये गैरलागू आहे. त्यामुळे मला असं वाटतं जेव्हा का बँकाचे दर 6%, 7%, 8% आहेत त्यावेळी 15%ने जगात कुठल्याच देशामध्ये व्याज दिलं जात नसेल. तर ह्या सगळ्याचा विचार होण्याची गरज आहे. एकंदरीत सरकार इथेनॉल निर्मितीसाठी भर देत आहे. दुसऱ्या बाजूला साखरेचे दर 60च्या वर निघलेले आहेत. सर्व बाजूने कुठेतरी शेतकरीच भरडला जातोय का? नक्की भरडला जातोय. कारण मला असं वाटतं याचे उत्पादनाचे बारकावे, त्याच्यासाठी लागणारं युरियासारखं खत एवढं महागडं झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा वैयक्तिक 2 एकर 1 एकर शेतकऱ्याचा विचार डोळ्यापुढे ठेवून हे सगळी गणितं बसवायला पाहिजे असं माझं मत आहे. एकंदरीत सध्या 60च्या वरती साखर गेलेली आहे. यावरती कुठंतरी सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा पद्धतीने साखरेचं कुठंतरी एक माफक दर ठेवण्यासाठी सरकारने कोणत्या पातळीवर काम करणं गरजेचं आहे? 2-3 विचार होते, परंतु त्यातलं जसं आपण म्हणतो की कमर्शियल वापरच साखरेचं 60% आहे. 60च्या वरच आहे थोडा. म्हणजे ह्या ज्या कोल्ड्रिंक्सवाल्यामध्ये जेवढ्या कंपन्या आहेत त्याच मुख्य साखर वापरतात आणि घरगुती वापर 40-45% आहे. तर ह्याला वेगवेगळे दर लावता येईल का? तर हे केरोसिनसारखं नाही आहे की त्याच्यात डाय मिसळला की लगेच निळं केरोसिन वेगळं, पांढरं केरोसिन वेगळं. साखर हे खाद्यपदार्थ असल्यामुळे हे करता येणं अवघड आहे आणि त्याचा गैरफायदा फार लोक घेतील. खोट्या केसेस करतील, लोकांच्या सातबारा दाखवून साखर घेतील आणि कंपन्यांना विकतील. त्यामुळे ह्याच्यात गैरव्यवहार फार वाढेल. ह्याचा फार सातत्याने आपण रिमाज देत होतो की असं करू नये. साखरेचा एकच दर ठेवावा, पण तो रिजनेबल असला पाहिजे. रिजनेबल म्हणजे किती? शेतकऱ्याला माझं असं मत आहे आजच्या तारखेला 4,500 ते 5,000 रुपये जर टनाला मिळाले तर परत ऊस उत्पादन वाढेल. आणि हे वाढत असताना साखरेचा दर रिटेल दरसुद्धा तो साधारण 55 रुपयाच्या वर जाणार नाही. असं काहीतरी सुवर्ण मध्य साधण्याची गरज आहे. साखर हा एवढा आता इसेन्शियल घटक राहिला नाही जो पूर्वीच्या काळी होता. आत्ताची नवी पिढी बघितलं जेनजी तर बरेच लोक गोड खातसुद्धा नाही आणि दर मानसी वापर 20 किलोहून आता 16 किलोपेक्षाही खाली आला आहे. याचा अर्थ काय की साखर कमी लागते वैयक्तिकरित्या, पण इनडायरेक्टली लोक ह्याचा वापर कोल्ड्रिंक्स नवी पिढी कोल्ड्रिंक फार मोठ्या प्रमाणावर पिते. मग त्याच्यामधून हे साखर त्यांच्या पोटात जातीच आहे. म्हणजे डायबेटिक कॅपिटल एकीकडे आहे आणि साखरेचा खप पण एकीकडे आहे. तर ह्या दोघांचा सुवर्ण मध्य साधण्याची गरज आहे. सर, एकंदरीत सरकारच्या पातळीवरून सध्या या गोष्टीवरती काम सुरू झालेलं आहे. काय आपण यामध्ये समितीमध्ये असणार आहे का? कारण ही बाब आत्ता म्हणजे सध्या राज्यात सगळ्यात चर्चेली गेलेली आहे. कशा पद्धतीने, कारण जे आयुक्त असतील सद्यस्थितीचे माजी सगळी एक समिती यावरती काम करत आहे. कोणची बोलणी झालेली आहे का याबद्दल? आपल्या सरकारकडून काय आपल्याशी काय चर्चा झाली? नाही, एक काल केंद्र शासनाने
प्रत्येक माणसाने किती स्टॉक व्यापाऱ्यांनी स्वतःकडे ठेवावा याच्यावर त्यांनी बंधनं आणली. म्हणजे मोठ्या प्रमाणावर साखर कोणी साठवून ठेवणार नाही, हे एक चांगलं पाऊल उचललं आहे. दुसरं पाऊल काल त्यांनी उचललं, 10 लाख मेट्रिक टन साखर भारतामध्ये कच्च्या साखरेच्या स्वरूपात आयात करता येईल आणि ती प्रोसेस करून इथेच विकता येईल. त्याच्यामुळे हे साखरेच्या दरावर थोडा दबाव निर्माण होईल. पण अजून फार काही करता येणं शक्य नाही, कारण आता 2 ते 3 महिने कालावधी असा आहे की जिथे अचानक ऊस गाळायची काही सोय नाही आहे. नोव्हेंबरमध्ये सरकार म्हणतं आहे की साखर कारखाने लवकर सुरू करा. लवकर जेव्हा आपण कारखाने सुरू करतो तेव्हा रिकव्हरी 7.5-8% असते. म्हणजे एका टनामागं 80 किलो साखर तयार होणार आणि 30 नोव्हेंबरमध्ये गाळलं तर 90 किलो तयार होणार आणि ते जानेवारीमध्ये ऊस गाळला तर 100 किलो तयार होणार. हे जे गणित आहे ह्याचा विचार करून दर ठरवायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच जी आज साखरेचे 60च्या वर साखरेने खरं तर दर वाढलेले आहेत. एकंदरीतच साखरे संदर्भात जे इथेनॉल असेल किंवा इतर साखरेचे दर असतील, दोन्ही बाजूने सरकारचा फायदा होतोय, कुठेतरी शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतंय. कुठेतरी सरकारने यामध्ये सुवर्णमध्य साधण्याचा गरज आहे आणि हा सुवर्णमध्य येत्या काळात सरकार साधेल असा देखील विश्वास आहे तो माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड सर यांनी व्यक्त केलेला पाहावयास मिळत आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.